नमस्कार मित्रांनो. तर आजच्या कथेचं नाव आहे तिची हवस. तर पाहूया काय आहे. तिचे श्वास गरम होत होते. अंगात हजारो कडकणाऱ्या विजा सळसळत होत्या. या क्षणी ती स्वतःला आवरू शकत नव्हती. तिचे शरीर तृप्त होण्यासाठी आवळत होते. त्याचा अलवार स्पर्श होताच इतका वेळ ताबा ठेवलेला तिचा पदर आपोआपच खांद्यावरून ढकलला. तिच्या वळवळदार शरीरावर चाचा पडणाऱ्या त्याच्या स्पर्शाने ती फुलून जाताना अनाहूतपणे तिच्या मुखातून हुंकार निघाला. आ तिने ते सुख साठवून घेण्यासाठी अलगद आपले डोळे मिटले. तिच्या गिटलेल्या डोळ्यांसमोर काही वेळा आधीचा प्रवास तरळू लागला. तिने वेगानून घड्याळात पाहिलं. एव्हानं 7:30 वाजून गेलेले. आज तिचा लवकर घरी जायचं होतं. पण मंद गतीने चालणाऱ्या ट्रेनमुळे उशीरच होणार हे पक्क. डब्यातील बायकांची असह्य बडबड आणि गरमीमुळे तिचा जीव अगदी त्रासून गेला होता. पंख्याच्या जोराने कपाळावर जबरदस्ती कब्जा करून पाहणाऱ्या केसांना दूर करून ती कंटाळली आणि तिची वैतागलेली अवस्थे आपल्या स्टेशनची वाट पाहिल्याशिवाय गत्यंतर नव्हते. अजून तब्बल अर्धा तास खाल्ल्यानंतर तिचे स्टेशन आले. रोजचीच धक्काबुक्की करत आणि साडी सावरत ती कशीबशी त्या गर्दीतून उतरली. त्याला साडीच का आवडते? नेहमी तिच्यामुळेच साडी नेसावी लागते आणि मग प्रवासात ती अशी तारांबळ उडते. नाही नेसली तर विचारानेच तिच्या अंगावर काटा आला. मला तर बाई अजिबात नाही आवडत हे साडी प्रकरण. मनातल्या मनात तिने त्याच्यावर चरफडून घेतलं. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस. यात तसं तिला या दिवसाचं काही सुख दुःख नव्हतं. पण तिच्या आटमुट्या आणि विचित्र स्वभावाच्या नवऱ्यासोबत तिला तो जबरदस्ती साजरा करावा लागणार होता. यातच तिला टेन्शन आलं होतं. रोजप्रमाणे आजही त्याच्या सगळ्या विकृत. तिचा नवरा फारच विचित्र होता. त्याचा स्वभाव जरा वेगळाच होता. तिला तो पटायचा नाही. नवऱ्यासोबत तिला तो जबरदस्ती साजरा करावा लागणार होता. याचंच तिला टेन्शन आलं होतं. रोजप्रमाणे आजही त्याच्या सगळ्या विकृत मागण्यांना तिला याचंच फार टेन्शन आलेलं होतं. रोजप्रमाणे आजही त्याच्या सगळ्या विकृत मागण्यांसाठी ती बळी पडणार होते व तिला त्याचं फारच टेन्शन